गोय मराठी चित्रपट महोत्सवाची 14वी आवृत्ती 9 आणि 10 ऑगस्टाक आयनॉक्स आणि पणजीच्या मॅक्विनेस पॅलेसान परतून सुरू जातली। या 2 दिसांच्या कार्यावळीन 15 वयर तियात्र सादर करतले। तातून प्रदर्शित जावंक नाशिल्ले टायटल, लोकप्रिय निवडी, हाचे पयलीं गोंयान दाखोवंक नाशिल्ले चित्रपट हांचो आस्पाव आसा। प्रेस घेतला तो अनाउन्स करपाक आमचो 14वो गोवा मराठी फिल्म फेस्टिवल 9 आणि 10 तारखेक जातलो ऑगस्टाच्या, आणि तो 4 थिएटरान 2 आयनॉक्स आणि 2 मॅकॅनिस पॅलेसान जातलो। सो आतापर्यंत 15 फिल्म आमी फायनलायज केला। तेतूर एक वर्ल्ड प्रिमियरूय आसतलो, प्लस 8 तारखेक आमी एक वर्कशॉप करता AI चे नवे, म्हणजे डबिंग कशें करपाचें थ्रू AI, ते एक वर्कशॉप करतले 8 तारखेक सांजचे हांगा ESG। चीफ गेस्ट आमचे माननीय डॉक्टर प्रमोद सावंत आसतले, आणि गेस्ट ऑफ ऑनर अक्षय कुमार, हिंदीचो पिक्चरचो हिरो, जो एक मराठी फिल्म प्रोड्यूस करता। तेणी जवळ जवळ हय म्हटलां येवपाचें, आणि ह्या वर्सा लायफ टायम अचिवमेंट अवॉर्ड आमी डॉक्टर मोहन आगाशेक दिता। एज अ चीफ गेस्ट म्हणून आमी अक्षय कुमाराक आपयल्ले आसा, आणि जवळ जवळ 90% तेंच्यांनी हय म्हटलां। अक्षय कुमार ह्या हेतून आपयला की अक्षय कुमारूय एक मराठी पिक्चर करता। सो ऑक्टोबरान तो लॉन्च करतलो एक मराठी फिल्म। सो ताका आमी हें केल्लो रिक्वेस्ट की चीफ गेस्ट म्हणून येवचो। तेणी आयज तर हय म्हटलां, आनी त्याच करून येतलोच तो। प्लस उदयान सांगल्या प्रमाणे आमी जवळ जवळ 15 ते 16 अजून वाडूं शकता। पिक्चर नवे 60-70% सगळे नवे आसा। प्लस एक वर्ल्ड प्रिमियर करतलो आमी नवो सारको, म्हणजे एकदम नव्या पिक्चराचो। आणि 8 तारखेक 9-10 फेस्टिवल आसतले, आणि 8 तारखेक आमी एक वर्कशॉप करतले। त्यातले पुष्कळ वेगवेगळे सिनेमे आहे, म्हणजे काही जे पॉप्युलर आहे ते पण आहे। गुलकंद वगैरे खूप हिट झाला होता मराठीमध्ये। असे पुष्कळशी पण सिनेमे आहेत जे अजून रिलीज व्हायचे आहेत। तर मराठीमध्ये तुम्ही बघाल की वेगवेगळे सिनेमे आले आहेत। देर आर आर्ट फिल्म्स ऑल्सो, देर आर पॉप्युलर फिल्म्स ऑल्सो, देर आर सोशल फिल्म्स ऑल्सो। तसे आम्ही सगळे घेतलेले आहेत। काही नावं सांगतो तुम्हाला। यात स्थळ जयंत सुमलकरचा स्थळ, त्याला टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नेटपॅक अवॉर्ड मिळाला होता। म्हणजे दिस इज द फर्स्ट फिल्म मराठी फिल्म विच वन एन अवॉर्ड देर। सो दॅट इज गोइंग टू बी स्क्रीन। इट्स अ नाईस फिल्म अबाउट अरेंज मॅरेजेस। मग छत्रपाल निनावेचा घात म्हणून होता, त्याला बर्लिनला अवॉर्ड मिळाला, तो पण आहे। मग घरात गणपती, जो इफीला बेस्ट डेब्यू डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला होता, तो पण आहे। 2 अशी फिल्म आहेत जे रिअल लाईफ स्टोरीजवर इन्स्पायर्ड आहे, आणि ते खूप छान आहे दोन्ही। एक आता थांबायचं नाही, आणि दुसरं आदिनाथ कोठारेंचा पाणी, हे 2 पण आहे। बाकी असे पुष्कळशे फिल्म्स आहे जे गोव्यामध्ये रिलीज झाले नाही। हे बहुतेकशे याच्यातले गोव्यामध्ये आलेले नाही आहे। स्थळ फक्त मला आठवते साऊथ गोवामध्ये आला होता, नॉर्थला आलाच नाही। घात रिलीज झालेलाच नाही गोव्यामध्ये। घरात गणपती गोव्यामध्ये आलेलाच नाही आहे। 1, 2, 3, 4 तो पण गोव्यामध्ये रिलीज झालेला नाही आहे। कुर्ला ते वेंगुर्ला अजून रिलीज व्हायचा आहे। धर्मस्य, ज्याच्यात किशोर कदम आणि छाया कदम आहे, 2 मोठे स्टार्स आहे मराठीचे, तो अजून रिलीज व्हायचा आहे। स्नोफ्लावर, ज्याच्यात छाया कदम आहे, गजेंद्र हिरेंनी डायरेक्ट केलेली फिल्म आहे ती, जी सायबेरियाला वगैरे जाऊन त्यांनी शूट केली होती, तो पण आहे। सिनेमान, ज्याच्यात किशोर कदमचा लीड रोल आहे, ती पण फिल्म आम्ही दाखवणार आहे। तर हे काही 14-15 फिल्म म्हणजे ऑलरेडी झालेले आहे। पुष्कळशी वर्ल्ड प्रीमियर्स पण आमचा करायचा प्रयत्न आहे, 3-4, पण त्याच्याबद्दल अजून डिस्कशन चालू आहे, कारण अजून 1 महिना आहे फेस्टिवलसाठी, आणि त्यांचं प्रीमियर केव्हा होणार आहे, म्हणजे रिलीज केव्हा होणार आहे, त्याप्रमाणे मग आम्ही एक 3 किंवा 4 वर्ल्ड प्रीमियर्स पण करू। आणि एक आमची परंपरा आसा इतले वर्सां की आमी गोवा मराठी चित्रपट महोत्सव जरी असलो तरी गोंयकार किंवा गोंयाक रिलेटेड अशें कितें तरी आमी चड करून ह्या सिनेमा महोत्सवान दाखयतात। तर अंदू वर्सा पोरू इफ्फीन जो एक कोंकणी लघुपट दाखयल्लो किशोर अर्जुनांचो, एक कप च्या, तोय ह्या महोत्सवान दाखयतले। आणि त्या शिवाय शर्व शेटये हाणी हो एक यंग गोंयचो निर्माता, ताणें तयार केल्ले एक हिंदी ल्हानशें लघुपट आसा, तो कर्ज म्हणून, तोय दाखयतले। गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू।